अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे गुरुवार, तर गुरुवारची काय सेवा करायची त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा नक्की करा, कारण महाराज आपल्याला खूप काही देतात। आपण महाराजांची थोडी जर सेवा केली तर महाराज त्या सेवेच्या अधिक पटीने आपल्याला देतात। हजारो पटीने म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण बऱ्याच जणांना खूप चांगले चांगले अनुभव आलेले आहेत। महाराजांनी शून्यातून बऱ्याच जणांना खूप मोठं केलेलं आहे। त्याच्यामुळं आपण महाराजांची जितकं सेवा करू तितकं कमी आहे। बघा, महाराजांच्या अंगावर कपडे पण नाही आहेत, महाराजांनी सगळं आपल्याला दिलेलं आहे। फक्त आपण महाराजांना काय पाहिजे तर महाराजांना फक्त सेवा पाहिजे, आणि त्या सेवेमध्ये आपण कधीच कमी नाही पडायला पाहिजे। बघा, सर्वस्व ब्रह्मांड नायक आहे ते, सगळ्या पृथ्वीचे सगळ्या जगाचे ते करता धरता आहेत। तर आपण त्यांची जर सेवा केली तर बघा आपल्याला सर्व काही मिळत असतं। म्हणून आपण सेवेत कधीच मागं बघायला नाही पाहिजे। बरेच लोक असे करतात की सेवा करतात खूप सेवा करतात, फक्त जेव्हा महाराज द्यायची वेळ येते तेव्हा त्यांना त्या सेवेमधून त्यांचा विश्वास उडतो, डगमवतो कुठे ना कुठे महाराजांवरचा। मग महाराज देता ते राहून जातं, मग महाराज त्यांना ते देत नाही। त्याच्यामुळे ती सेवा जी केली आहे ती परत त्यांची सेवा शून्य होऊन जाते। त्याच्यामुळे तुम्ही सेवा करा, तुम्ही सेवा करताय, तुम्हाला नाही मिळत तर तुम्ही थोडीशी दम धरा, कारण तुमची वेळ ती आलेली नसेल तेव्हा, त्याच्यामुळे तुम्हाला मिळालेलं नसतं। बऱ्याच जणांचं असं होतं की सेवा करतात, पण सेवा करताना त्यांना लगेच पटकन त्यांची ती इच्छा पूर्ण होते, कारण त्यांची ती वेळ आलेली असते। महाराजांना कुठे ना कुठे त्यांना द्यायचं असतं, त्याच्यामुळे ते महाराज बरोबर देतात। त्याच्यामुळे आपण पण आपल्यात थोडीशी दम पाहिजे, सेवेमध्ये आपल्याला तेवढी शक्ती पाहिजे की महाराजांनी आपल्याला दिलंच पाहिजे। त्याच्यामुळे उद्या गुरुवार आहे, तुम्ही ही सेवा नक्की करा। बघा, 8 दिवसातून सेवा होत नाही, पण प्रत्येक गुरुवारी तुम्ही ही सेवा नक्की करा। तुमची नक्की इच्छा असेल कोणती तर ती पूर्ण होईल, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल, त्याने तुमचे कामं होतील, महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल, तुमचं गुरुबळ मजबूत होईल, कारण महाराजांचा वार गुरुवार आहे। आणि गुरुवारी तुम्ही ही सेवा जर केली तर नक्कीच महाराजांची कृपा तुमच्यावर होईल। तर काय करायचं आहे तुम्हाला, सर्वप्रथम तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचे कमीत कमी तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत। बघा, झालं तर पूर्ण पारायण करा। गुरुवार आहे, महाराजांचा सर्वात मोठी सेवा आहे ही, तर 21 अध्याय वाचा। नाही झाले तर 3 अध्याय, कमीत कमी 3 अध्याय का होईना वाचा। आपले गुरु आहे ते गुरूंची सेवा आपण रोज नित्यनियमानं करायलाच पाहिजे, पण होत नाही तर गुरुवारी का होईना करा। 3 पारायण करा, 3 अध्याय वाचा। त्याच्यानंतर 11 माळी जप करायचा आहे। बघा, 11च माळी जप करा, 1 माळ करू नका। शॉर्टकट सेवा करूच नका तुम्ही, सेवा करायची तर पूर्ण सेवा करा। 11 माळी जप करा। त्याच्यानंतर तारक मंत्र, सगळ्यांना माहिती आहे की तारक मंत्रामध्ये किती मोठी शक्ती आहे। तारक मंत्र अतिशय प्रभावी आहे। कमजोर ज्या व्यक्तीला मनामध्ये काहीतरी भीती आहे, कशाची तरी भीती वाटते, अशा व्यक्तीनं तर तारक मंत्र आवर्जून म्हणायला पाहिजे। बघा, आपण तारक मंत्र एकदम शांततेनं म्हटलं ना की असं वाटतं महाराज आपल्या आसपास आहेत, हा महाराज माझ्यासोबत आहेत, इतकं पाठबळ आपलं गुरूंचं आपल्याला मिळत असतं। त्याच्यामुळे तारक मंत्र तुम्ही नक्की म्हणा, 11 वेळेस का होईना पण तुम्ही म्हणा। उद्या दिवस रोज म्हणायचा असला तुम्ही रोज 1 वेळेस म्हटलात तरीच चालतो। बघा, खूप मोठी शक्ती आहे तारक मंत्रामध्ये, खूप मोठी। तर नक्की तुम्ही तारक मंत्रसुद्धा म्हणा। तारक मंत्र 11 माळी जप, श्री स्वामी चरित्र सारामृतचे कमीत कमी 3 अध्याय। तुम्हाला ही सेवा तुम्हाला गुरुवारी करायचीच आहे। किती काम असो, किती धावपळ असो, काही असो, बघा काम आपल्या आयुष्यातले कामं कधीच जेव्हा आपण संपतो ना तेव्हा आपले कामं संपतील, अगोदर तर आपले काही कामं संपणारच नाहीत। त्याच्यामुळं किती कामं असो, काही असो, थोडीशी बाजूला ठेवा। अर्धा तास तुम्ही तुमच्या सेवेसाठी वेळ काढा 24 तासातून, आणि अर्ध्या तास तुम्ही जर सेवा केली ना तुमचं आयुष्याचं कल्याण होईल, याच्यात मात्र इतकी गॅरंटी आहे। तर नक्की ही सेवा तुम्ही करा। उद्या गुरुवार आहे, आपल्या गुरूंसाठी ही सेवा तुम्ही नक्की करा। बघा, तुम्हाला महाराज भरभरून देतील, तुमच्या काय मनातली इच्छा असेल तर ती पूर्ण होईल, काही कामं तुमची असतील ते पूर्ण होतील, अडीअडचणी असतील तर त्या दूर होतील। महाराजांचं कुठे जवळपास केंद्र असेल तर आरतीला नक्की आवर्जून जा, म्हणजे दिवसातून 3 वेळेस आरती होती, सकाळी 8ला, 10:30ला, नंतर संध्याकाळी 6:30ला। दिवसभरातून बघा, दिवसभरातून तुम्हाला इतका वेळ तर मिळतच असेल, तुम्ही कधी ना कधी सकाळी वेळ असेल सकाळी जा,
10ला वेळ असेल तर 10ला जा, संध्याकाळी 6ला वेळ मिळत असेल तर 6ला जा, दिवसभरातून कधीही जा, पण एक आरती मात्र नक्की अटेंड करा तुम्ही. तर ह्या सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत. बघा महाराज तुम्हाला भरभरून देतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कारण ही गोष्ट आहे ना मी माझ्या मनातली बोलते तुम्हाला, असं नाही की खरंच खूप खूप आपण महाराजांचं जितकं करू ना तितकं कमी आहे. मनातली गोष्ट तुम्हाला सांगते मी, आणि तुम्ही ही करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.